अमरावतीत घरगुती गॅस टंचाईवरून काँग्रेसने चूल पेटून आंदोलन केलंय। अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करून शहर काँग्रेसच्या महिलांनी चुलीवर स्वयंपाक करत केंद्र सरकारचा निषेध केलाय। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम भारतात गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून दिसत असून अनेक शहरात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना गॅस एजन्सी समोर तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। अनेक हॉटेलही गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। देशात गॅसचा साठा पुरेसा असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं तरी नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडरसाठी आता रांगेत लागायची वेळ आली आहे। याच कारणावरून आज अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालय परिसरात शहर काँग्रेसच्या महिलांनी चक्क चूल पेटून स्वयंपाक करत आंदोलन केलं असून घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध केला आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे नोटबंदीमध्ये लाईन लावाव्या लागल्या असून त्याचप्रमाणे आता केवायसी व गॅस सिलेंडरसाठी सुद्धा महिलांना रांगेत लागावे लागत असल्याचा आरोप काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला आहे। अमरावती टुडे न्यूज अमरावती। म्हणजे आज बघा महिलांवर अशी परिस्थिती आली की सिलेंडरसाठी लाईन दिसत आहे। जेव्हा पंतप्रधान मोदी जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी नोटबंदी केली होती। नोटांसाठी लाईन लागली। त्या नोटबंदीमध्ये बऱ्याच जणांचे जीव गेले कारण तिथे धावपळ होत होती। कोविडमध्ये ऑक्सिजन मिळत नव्हता, ऑक्सिजनसाठी लाईन होती। बँकेमध्ये तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना केवायसी करायसाठी सुद्धा लाईन आहे। आज महिलांची दैनंदिन अवस्था अशी करून टाकली आहे मोदी सरकारने। या कारण घरात जेव्हा सुरुवात होती सकाळपासून ती सिलेंडरपासून होते आणि चहा पाणी जे दैनंदिन कुटुंबाच्या जी सुरुवात असते ती त्या सुरुवातीसाठी सिलेंडरचे हाल करून टाकले। म्हणजे 25 दिवसामध्ये सिलेंडर मिळणार, 45 दिवसामध्ये ग्रामीणमध्ये सिलेंडर मिळणार। जे लोक एका रूममध्ये भाड्याने राहतात किंवा एका रूममध्ये राहतात तर ते चूल कुठे पेटवणार आहे? म्हणजे आता चुलीचं तर हे नष्टच झालं आहे, पण सिलेंडर जर मिळाले नाही तर दैनंदिन अवस्था शहरामध्ये काय होईल महिलांची? म्हणजे आज बघतोय आपण सिलेंडरसाठी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन घ्यावं लागत आहे, तिथे सुद्धा लाईन लागलेली आहे। म्हणजे अशी अवस्था शहरामध्ये भारतामध्ये निर्माण या मोदींनी करून ठेवलेली आहे। याची व्यवस्था त्यांनी आधी लावायला पाहिजे होते। म्हणजे याचा सर्वात जास्त पडी महिला पडत आहे, कारण महिलांना त्यांचं कुटुंब चालवावं लागते, घर चालवावं लागते, तर ते कशी बेकार परिस्थिती पुढे होणार त्यांची। या सगळ्या गोष्टीला महिलांना समोर जावं लागते आहे। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा।